अमोलदादा खतारे व सह आयोजक संजयजी दोरगे आयोजित आमदार चषक मुरबाड 20-25 दमदार असं हे पाचवं पर्व 5व्या दिवसातील एकंदरीत विचार केला तर शेवटचा सामना बक्षीस पात्र फेरी आणि टॉप 5 मध्ये जाणारा आजच्या दिवसातील हा सामना असेल. एका बाजूला विचार केला तर पहिल्या 2 सामन्यामध्ये कमालीची कामगिरी करत या फेरीमध्ये दाखल झालेला संघ बीसीसी चिंचवली, त्याचप्रमाणे त्यात ताकदीची कामगिरी करणारा समोर संघ उभा टाकलाय संकल्प स्पोर्ट्स मोरपे क्रिकेट संघ मुरे. या शेवटच्या ऐतिहासिक सामन्यासाठी आमचे 2 ऑफिशियल्स धर्मेंद्र वर्मा सर त्यांच्यासोबत मयूरजी मार्के सर तयार होत आहेत. त्याचप्रमाणे स्कोरर करण वारगळे सर, त्याचप्रमाणे बीके स्पोर्ट्स वाहिनीची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन गौरव लिहे त्याच्या सोबतीनं बालचंद्रजी भोईर ते देखील तयार होतात. ऑपरेटरच्या भूमिकेत स्वप्नीलजी गांगल सर, त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये ज्यांचं सुमधुर संगीत ऐकलं ते तुषारजी मडके सर ते देखील आमच्यासोबत जॉईन होतात. दोन्ही संघाचे 12th मॅन तिथे उपस्थित आहे, त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नाणेफेकी जिंकले संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाने. त्याचप्रमाणे प्रथमतः पारंपरिक निर्णय त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले बीसीसी चिंचवली संघाला. ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाले चिंचवली संघाचे अनंत आणि त्याच्या सोबतीला राम. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक आदळण्यासाठी निर्णायक पहिलं पॉवर प्लेचं षटक आदळण्यासाठी गणेश दाखल होत आहेत. पहिला चेंडू सुंदर असा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका दमदार आहे. पुढे क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून येत आहेत. एकदा पुढे एकाच धावेवर पहिला चेंडू आणि पहिलीच धाव. एका धावेने संघाचा श्री गणेश होईल जाऊन पोहोचेल 1 या आकड्यावर. एक 49 या वेळेस पहिला चेंडू पडलाय. उर्वरित 15 मिनिटात 3 ओव्हर टाकणे अत्यधिक आवश्यक असेल. दोन्ही संघांनी लक्ष द्या. यावेळेस लॉक स्वीप करायचा फटका दमदार आहे. डीप मध्ये कोणताही प्रोटेक्शन नाहीये. 2 टप्पा घेत चेंडू सीमा रेषेच्या पार 4 धावांसाठी चौकार. सिंगल स्ट्राईक वर आले राम खंडवी. त्याचप्रमाणे आलेल्या पहिल्या चेंडूवर त्याच्या बॅट मध्ये चौकार पाहायला मिळाला. चौकारच्या मदतीने टीमची टोटल एकंदरीत 5 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस समोर फटका होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच करण्याचा प्रयत्न होता, परंतु आताला चटका देत चेंडू आउटफील्ड मध्ये दाखल झाला. आउटफील्ड मध्ये प्रोटेक्शन आलं. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज राम यांच्या माध्यमातून पहिलं षटक पहिल्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत पाहिलं तर शिल्लक असतील. गोलंदाज गणेश. यावेळेस फटका दमदार आहे. उंची तर फार. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. कॅच केला कॅरी. फलंदाज अनंत गवंडा बॅक टू द पवेलियन. एक चौकार त्यानंतर एक विकेट असं कमबॅक पाहायला मिळतं गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून. 6 धावांच्या नंतर एक मोठी विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळेल. मॅचची प्राइज विकेट फलंदाज कॅप्टन अनंता गवंडा माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील गणेश.
पहिल्या षटकातील दोन चेंडू शिल्लक गणेश विरुद्ध गणेश असं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये दोन चेंडू शिल्लक असतील. यावेळेस समोर फोर्स केलाय, फटका दमदार आल्या आल्या पहिल्या चेंडूवर फलंदाज गणेशच्या बॅट मधनं लॉंग ऑन ला क्लिअर करणारा बिग हिट, मायटी ह्यूज बिग हिट षटकार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका फलंदाज गणेशच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा समोर फोर केला, दरम्यान इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडे फंबल झाले. एक सिंगल दरम्यान तिथे आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची समाप्ती आणि एका षटकाच्या अखेरीस टीम बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर 1 बाद आणि 13. आमदार चषकाचं भव्य दिव्य असं हे 5वे पर्व. याची देही याची डोला पाहूया टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. पहिले षटक झाले समाप्त, जिथे धावा बनल्या गेल्या 1 बाद आणि 13. त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसऱ्या षटकाचा बॅकफुटवर गेला, हलका त्यांनी कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतो चौकाराच्या दिशेने. देखील क्षेत्ररक्षक पाठबरा करतो, परंतु यावेळेस चेंडू जिंकला रेश आणि पाठवला तो चौकार. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला चेतन त्याच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा आपल्याला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू लाऊड अपील आहे पंचांकडे, परंतु पंचाचं कोणतंही या चेंडूवर उत्तर नाही. निर्धाव चेंडू असेल, निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज चेतनच्या माध्यमातून एक चौकार, त्यानंतर हा षटकाने कमबॅक त्याच्या माध्यमातून या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच चेंडू पडला, गती कमी आणि त्याचप्रमाणे निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक डॉट बॉल त्याच्या माध्यमातून चेतन साकारत असताना निर्णायक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर इन्व्हाइट केलं. त्याच प्रकारची कामगिरी आतापर्यंत त्यांची राहिली आहे. यावेळेस एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळते, सिंगल आली. त्याचप्रमाणे सिंगलच्या मदतीने टीमची टोटलला जाऊन पोहोचेल 1 बाद 18 या आकड्यावर. यावेळेस स्लिप केलाय आणि पाठवून दिलाय, फाईन लेग सीमा रेखा पार. इट्स अ मायटी ह्यूज, 6 धावा षटकार. हॅलो, हा मुरबाडला
दोन षटकाची समाप्ती, दोन षटकाच्या अखेरीस टीम बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 1 बाद आणि 30. दोन षटक समाप्त. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेत गोलंदाज संचित यांना. गोलंदाज संकेत यावेळेस मिस टाइम फटका स्वतः यष्टीरक्षक येत आहेत. झेल झालाय कॅरी. फलंदाज गणेश तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. षटकाची सुरुवात विकेटच्या साह्याने गोलंदाज संकेत. ते विचार केला तर इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज संकेत यांनी. पहिल्या चेंडूवर एक विकेट त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिली. त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत रामदास. निर्णायक असं हे तिसरं षटक. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड अंकित होत असताना 2 विकेट आणि 30. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू वेग पाहायला मिळतो गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना अगदी विचार केला तर परफेक्ट यॉर्कर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे एक टप्पा घेत सीधा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोच तो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एकंदरीत 4 चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज संकेत यावेळेस अपील आणि अपीलचं उत्तर होकारामध्ये. फलंदाज बाद. एक विकेट एक डॉट नंतर त्यानंतर येणारी ही दुसरी विकेट. गोलंदाज संकेत नक्कीच मनोबल चांगलं वाढवेल या गोलंदाजाचं. तिसरं निर्णायक असं षटक. निर्णायक 3 चेंडू असतील गोलंदाज संकेतचं. यावेळेस फटका दमदार आहे. सरळ फोर्स केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारेखा पार. 6 धावांसाठी जयरामच्या बॅट मध्ये येणारा हा षटकार. दुसरे षटक आणि निर्णायक 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज संकेत 2 विकेट्स कॅरी करत असताना नंतर जयराम यांचं पलटवार. यावेळेस फुल टॉस चेंडू होता अगदी ऑफस्टंपच्या बाहेर. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एक मोठ्या षटकारानंतर हे षटकांनी कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर संकेत. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत.
एकदा पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अर्थात माघारी परतवून लावलं. एका धावेच्या साह्याने तिसरे षटक होते संपन्न. 3 षटकाच्या अखेरीस बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या एकंदरीत 3 बाद 37 या आकड्यावर. हाताळण्यासाठी मैदानात गोलंदाजी ट्रॅकवर इन्व्हाइट केलंय. गोलंदाज संचित यांना माफक अशी कामगिरी मागच्या षटकामध्ये गोलंदाज संकेत यांची आपली पाहिली. 2 विकेट्स कॅरी करत असताना 7 धावा त्याच्या माध्यमातून खर्च झाल्या. त्याचप्रमाणे फलंदाजी करणाऱ्या बीसीसी चिंचवली संघाला या षटकामध्ये पूर्ण वसुली करण्याचा प्रयत्न करतील. धावसंख्या एकंदरीत 37 या आकड्यावर. शेवटचं षटक गोलंदाज संचित. पहिला चेंडू बॅकफुटवर गेले हलक्या हाताने कट डीप मधून प्रोटेक्शन कॅच ड्रॉप. एकदा पूर्ण आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. 2च्या मदतीने या षटकाची होती सुरुवात. स्कोर कार्ड पुढे सरकेल 39 या आकड्यावर. नक्कीच या षटकामध्ये हे 2 फलंदाज पूर्णपणे वसुली करण्याचा प्रयत्न करतील, परंतु गोलंदाज संचित तितक्या ताकदीचा आहे. नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न करेल आपल्या संघासाठी. यावेळेस वाईड यॉर्कर परफेक्ट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडे फंबल झाले होते. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु माघारी परतवून लावलं आणि एकाच धावेवर समाधान मानतात हे 2 फलंदाज. 1च्या साह्याने टीमची टोटल पुढे सरकेल. 1 जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावर. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गोलंदाज संचित. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 2 चेंडूंमध्ये विचार केला तर 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. यावेळेस नक्कीच झेल घेण्याची थोडा वाईड थ्रो तिथे फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान जास्त नुकसान झालेलं नाहीये. एकच सिंगल. या चेंडूवर देखील अगदी विचार केला तर अचूक टप्पा आणि वेग पाहायला मिळतो. गोलंदाज संचित यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतायत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावा फक्त आणि फक्त 4 त्याच्या माध्यमातून खर्च झालेले आहेत. बक्षीसपात्र फेरीचा हा सामना. शेवटचे 3 चेंडू. खोलवर टप्प्याचा अगदी यॉर्कर चेंडू. विचार केला तर अपील आहे पंचांकडे, परंतु या अपीलवर कोणतंही उत्तर नाहीये. दोन्ही पंच धर्मेंद्र वर्मा सर आणि त्यांच्या सोबतीनं मयूरजी मार्के सर. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना उर्वरित या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज संचित. यावेळेस पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा चांगला उपयोग करतायत गोलंदाज संचित. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने या पहिल्या डावामध्ये टीम बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या 42 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील फलंदाज राम. यावेळेस हलक्या हाताने फोर्स केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. पहिला डाव झाला समाप्त, जिथे फलंदाजी करणाऱ्या बीसीसी चिंचवली संघाने
धावा बनवल्यात 43 आणि 44 धावांचं हे माफक आव्हान ठेवलंय. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या संकल्प स्पोर्ट्स मोरे संघापुढे. आमदार चषक आमदार चषकाचं दमदार असं हे पाचवा पर्व. पाचव्या पर्वातील आजचा हा चौथा दिवस. चौथ्या दिवसातील एकंदरीत क्वालिफायचा हा सामना. एका बाजूला टीम बीसीसी चिंचवली आणि त्याच्या विपक्ष संकल्प स्पोर्ट्स मुरे. टार्गेट फेल झालं 4 षटका आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या चेस करावी लागतील टीम मुरे संघाला. तब्बल 45 ह्या धावा चेस केल्या जातील की रोखल्या जातील या पुन्हा मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूयात मुरबाड भूषण. मुरबाडचा गोड आवाज दीपीर बिराडे सरांना. तो पण मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2025. धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. अंतिम सामना आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीची लढत. दुसरा डाव सुरू होतोय. 44 धाब्याचं टार्गेट आता सेट करण्यात आलेलं आहे. आघाडीसाठी संकेत आणि त्याची सोबत विशाल देतोय. तर गोलंदाजीसाठी वैभव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वैभव गावंडांना देखील आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. आता त्याच्यावरती संघनायक अनंता खंडवीने दिली जबाबदारी. हे सिरीज डाव सुरू होतोय दुसरा. दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. पहिला बॉल स्विच हिटचा प्रयत्न थांबून खेळले होते. पंचांचा वाईटचा सिग्नल आलेला आहे. अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाबेसोबत मात्र खातं खुलं होतंय संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघाचं. अतिरिक्त धाव सध्या टीमच्या स्कोरबोर्डवर ऍड होत असताना यावेळेला थांबले. पॉज गेला, पूल केला, पण मिस टाइम. झेलची संधी बनली आहे आणि राजूने तिचा स्वीकार केलाय. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघाला. संकेत सांबरे बॅक टू द पवेलियन. बिग फिश कॉट इन नेट. बिग ब्लो, बिग विकेट लॉस. वन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक धाव सध्या स्कोरबोर्डवर. 2 सामन्यात ज्याची जबरदस्त कामगिरी राहिली होती. संकेत सांबरे आता बाद होत असताना माघारी परतलाय.
बॅटिंगसाठी पाहिलं तर चेतन सांबरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्यात चेतन सांबरेने काय विस्फोटक फलंदाजी केली होती. महत्वाच्या सामन्यात जानी स्पोर्ट्स वडपेच्या विरुद्ध 7 बॉलमध्ये त्याची 32 धाब्याची धुवाधार खेळी आपण पाहिली होती. सामनावीर पुरस्कार त्यानं पटकावलेला आहे. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आणि पाहिजे आता संकेत सांबरेनं विशालची साथ सोडल्यानंतर विशालची सोबत आता कशी देतोय चेतन सांबरे. विशाल गावंडाला मिळते पहिलं यश शाळेच्या सोबतीनं मिळते पहिली सफलता. फिल्डिंग करत असताना बीसीसी चिंचवलीला तयार होतात पुन्हा एकदा वैभव. विशाल नॉन स्टार करेला आपण बघत आहोत चेतनला. 43 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. एनिथिंग कॅन हॅपन. व बॅकफुटवर जात असताना यावेळेला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चांगला फटका चांगलं टायमिंग जुळताना पाहायला मिळतंय. कव्हर्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका 1-11 अप चेतन सांबरेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. सो या चौकारानं स्कोर आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड 5 धावा धावफलकावर. मागच्या सामन्यात जिथे चेतन सांबरे थांबला होता तिथून पुन्हा एकदा तो या महत्वाच्या बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात सुरू झालेला आहे. चौकारानं त्याचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फ्रंटलेग पुढे आणला होता पण चांगला वेगवान बॉल टाकलेला आहे. गोलंदाज वैभव गावंडानं विविधता त्याच्याकडे आहे आणि सध्या डॉट बॉलनं पुन्हा एकदा छुटकांनी वापसी बीसीसी चिंचवली क्रिकेट संघाची आपण बघत आहोत. यावेळेला बॅकफुटवर जात असताना हुकचा प्रयत्न अपील सॉंग आहे. 6 बिल्डर एकत्रित आलेत. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पण पंचांचा स्पष्ट नकार. शरीरावरती बॉल आदळलेला आहे ते पंच दाखवून देतात पटवून देतात फिल्डर्सला. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस इट इज. शरीराशी बॉल संपर्कात आलेला आहे. ऑन साइडला यावेळेला गॅप मध्ये खेळतात. काव फेसला फिल्डर उपस्थित होते पण पाहतच राहतील. बॉल एक टप्पा घेत असताना त्यांच्या पुढ्यातून निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकारानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड 9 धावा सध्या धावफलकावर. वैभव गावंडाच्या विरुद्ध आता हा दुसरा चौकार या षटकात चेतन सांबरेच्या बॅटमधून आलेला आहे. संकेत सांबरे माघारी परतलाय परंतु आता डगआउटला शुभ संकेत देतोय चेतन सांबरे. 4 बॉलमध्ये 8 धाव्याचं त्याचं योगदान 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. यावेळेस ड्राईव्ह केल्या समोर डीप मधून लॉंगॉनचे फिल्डर पोहोचतात. एक सिंगल तर बनली आहे आणि एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 10 एका विकेटच्या मोबदल्यात. आता विजयासाठी 18 बॉल आणि 11.33 धाब्याच्या धावगतीने रन्स हवेत 34-34. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. मागच्या 2 सामन्यात फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून शरद भगतचा वापर झाला होता पण या सामन्यात संघ कर्णधार अनंत गावंडानं विशाल गावंडावरती जबाबदारी दिली. पहिल्या षटकात त्यांना 10 धावा दिल्या. एक विकेट कॅरी केलेली आहे. वैभवनं चांगली कामगिरी केली. आता विशालची सोबत चेतन देतो जो सध्या स्टाकरेला 5 बॉल 9 त्यानं बनवलेले आहेत आणि या मॅच मध्ये आता इक्वेशन 18 बॉल 3 षटक 34 धाब्याची गरज. चला जरा गाय करा वेळ जास्त घेता बीसीसी चिंचवलीकर. अंबरनाथ विभागातून हा संघ आज दाखल झालेला आहे मुरबाड क्रीडा नगरीत. त्याचबरोबर भिवंडी पासून फार दूरवरचं अंतर कापत आज विजयाचे स्वप्न घेऊन आमदार चषकात कामगिरी कमालीची करत असताना 2 मॅच मध्ये आपण पाहिलंय टीम संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघाला. 18 बॉल 34 गोलंदाज तयार शरद भगत.
पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंटला बीट केलं, आउटफील्ड अत्यंत वेगवान, डीप मधून स्वीपर किंवा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता, पण तो नाही पोहोचू शकला. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तिसरा चौकार सध्या बॅटर चेतन सांबरेच्या बॅटमधून येतोय. स्कोर आपण बघत आहोत 14-14 ऑन बोर्ड. समोर ड्राईव्ह केलाय, छोट्या बॅकलिपचा वापर 1-10 मिनिटांना दिसेल. ऑर्थोडॉक्स लॉंगर इन ऍक्शन, नॉस्टा करेंटला थ्रो देण्यात आलेला. थोडा फंबल झाला होता गोलंदाज सेल्फ फॉलो थ्रू मध्ये शरद भगत, पण स्वतःला त्यांना बॅक केलेलं आहे. सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धाब्यानं स्कोरबोर्डवर सध्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 15. 16 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावेची आवश्यकता. फील्ड पोझिशन मध्ये आता बदलाव सध्या करत असताना संघ कर्णधार अनंत गावंडा. ऑन साइडला 3 फिल्डर सध्या डीप मध्ये आपण बघत आहोत सेट करण्यात आलेले आहेत. स्कोर लेग मिडविकेट, त्याचबरोबर स्ट्रेट डिश लॉंग ऑन, कव्हर पॉइंटला एक फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑफ, बॅकवर्ड पॉइंट, गली पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फान लेग. फिल्डर सध्या आतमध्ये सेट करण्यात आलेले आहेत. वॅकंट एरिया इनफ्लो मध्ये मिडविकेटला. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली, टर्न केलाय. बॅकअप साठी राजू उपस्थित झाले. चांगला थ्रो दिलाय पण लेझी आलाय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी लगेचच घेतलाय. 2 धावा तितक्याच चिताफीनं, तितक्याच चपलतेनं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. डोल्याची पापणी लवता न लवता दुसऱ्या धाब्याचा दिलेला कॉल आणि तो यशस्वीरित्या सध्या दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना आपण बघत आहोत. सो या 2 धाब्याने एकूण टोटल अंकित झाले 17. 15 बॉल, आता आवश्यकता 27 धावेची. ऑफटमच्या बाहेर चांगला फुल लेंथ, पण पंत सांगतायत वाईड बॉल. लाईन इथे खराब आहे, वेग चांगला होता परंतु दिशाविरहित बॉल पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल बॅटिंग करत असताना संकल्प स्पोर्ट्स मुरेला आणि एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या टीमची टोटल आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या स्कोर बोर्डवर. इक्वेशन आता 15 बॉल बाकी आहेत, आवश्यकता 26 धावेची. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स, चांगलं टायमिंग पण डीप मध्ये फिल्डर उपस्थित देत चांगला थ्रू विकेट किपर एंडला आलाय. 1च धाव मिळताना दिसेल. स्कोर या सिंगल धाब्यानं सध्या अंकित होत असताना 19 धावा 14 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत. अजूनही विजयासाठी 25 धावेची आवश्यकता. रनचेचा एक वेगळा दबाव असतो, स्पेशली इव्हनिंग सेशन मध्ये, संध्याकाळच्या वातावरणामध्ये, आणि सध्या तरी तीच परिस्थिती या मॅच मध्ये आपण अनुभवत आहात, उपभोगत आहोत. 14 बॉल 25, गोलंदाज तयार शरद भगत. लाईन पाहावी लागेल पण तो सांगतात इट इज वाईड. इट इज गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. वाईड यॉर्करचा प्रयत्न चालवला होता शरद भगतनं, पण क्रिकेटचा फॉर कंट्रोल, नियंत्रण त्याला राखता आलं नाही. आणखीन एक एक्स्ट्रा धाव या षटकात तो खर्च करतोय. दुसरी. स्कोर सध्या 20-20 ऑन बोर्ड. फुल टॉस, आता संधी बनली आहे झेलची. डीप मधून फिल्डर पोहोचतो का? एसीडीज पोहोचलाय, सूर त्यानं लगवलाय पण कॅच ड्रॉप. चेतनला दिलं गेलेलं जीवदान पैसा येणाऱ्या कालावधीत कितपत मागणं ठरेल बीसीसी चिंचवलीसाठी, कारण या बॅटरनं आजच्या दिवसात चांगली बॅटिंग केलेली आहे. मागच्या 2 मॅचेस मध्ये कम्फर्ट झोन मध्ये त्याचे शैलीदार फटके आपण पाहिलेले आहेत. प्रयत्न तर चांगला चालवला होता पण स्पर्धे शेवटी अपयशी ठरला तो फिल्डर. 2 धावा मिळतात चेतनला, आणखीन एक जीवनदान त्याला मिळतंय. स्कोर सध्या 22, अजूनही 22 बनवायच्यात. बॉल बाकी 13. आय थिंक फिल्डर थोडे इंजुअर्ड झालेले, त्याच कारणासह आता मैदानी पंच पाणी करतायत. चला, पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी जाऊ द्या मैदानात. मॅनेजमेंट कमिटी मनोजी बालके यांच्या वतीने ऑल द बेस्ट येत आहे.
संकल्प स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाला त्यांचं देखील आपण करूयात वेलकम, जे सध्या ऑनलाईन हा सामना एन्जॉय करतायत. चला जरा स्पीडअप अपेक्षित आहे, घाई करा. तेरा बॉल 22 वर सामना पुन्हा एकदा आता पूर्वरत सुरू होतोय. गोलंदाज तयार शरद भगत. लाईन पाहावी लागेल, विकेट किपर तर बीट झालेत, पण पंचांची तटस्थ भूमिका. डॉट बॉलची होईल समाप्ती. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि तो मात्र आता यशस्वी झालेला आहे. षटक समाप्तीची घोषणा. 2 ओव्हरमध्ये 22 बनलेले आहेत. अजूनही 2 ओव्हरमध्ये 22 धाब्याची गरज. बीसीजी चिंचोलीच्या विरुद्ध क्वार्टर फायनल मध्ये विजय करता संकल्प स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाला. चला जरा घाई करा. बीसीजी चिंचवली 2 षटक बाकी आहेत. अजूनही 22 धाब्याची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा नियम या स्पर्धेचा. राजूवरती आता जबाबदारी दिलेली आहे. राजू देखील चांगले फिरकी गोलंदाज आहेत, आज त्याने प्रभावित केलेलं आहे. राजू गावंडा सध्या बॉलिंग मार्कवर. पहिलं षटक 10 धाब्याचं टाकलं होतं गोलंदाज वैभव गावंडानं. दुसऱ्या षटकात 12 धाब्या येताना पाहायला मिळाल्या आणि सध्या राजू गावंडावरती तिसऱ्या षटकात संघनायक अनंतानं दिली जबाबदारी, दिली जिम्मेदारी. 11.00 धाब्याची आवश्यक धावगती. 12 बॉल 22 धाबा हे समीकरण. गोलंदाज तयार राजू गावंडा. चला वेळ का करता बीसीजी चिंचवली, जरा गाय करा. अनंत आणि टीम 2 षटकं टाकण्यासाठी आतापर्यंत एक्झॅक्ट 11 मिनिटाचा वेळ तुम्ही वापरात आणलेला आहे. हे षटक टाकण्यासाठी अधिकचा वेळ घेऊ नका. पहिला बॉल ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट. चांगला टर्न पाहायला मिळाला. ऑफ टर्मच्या फार बाहेर कमिट झाले होते. मैदानी पंचांकडे आता अपील केले आणि पंचांनी ते स्वीकारले. मैदान सोडावं लागतंय विशालला. स्टंपिंगच्या स्वरूपात तो बाद होतोय आणि मैदानावरती लागतोय धक्का दुसरा संकल्प स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. मैदानी पंचाने त्यांचा निर्णय मागे घेतलेला. फलंदाज सुरक्षित असतील, मात्र डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या 22. आता देखील चांगली फ्लाईट दिली, चांगला टर्न पाहायला मिळतोय. या दोन्ही फिरकीपटूंनी आज दिवसभरामध्ये प्रभावित कामगिरी केलेली आहे. अगेन्स्ट द पेस माहिती अनंताला चांगल्या धावा बनवतात संकल्प स्पोर्ट्स मुले, पण आता मॅच मध्ये फिरकी आक्रमणाला त्यानं अधिकची पसंती दिलेली आहे. सुरुवात देखील या षटकाची वैभवकडून त्यानं केली होती. सो रणनीती स्पष्ट आहे. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, आता तो देखील फसतोय. सलगचा तिसरा डॉट बॉल. पाण्याच्या बाहेर मासा निघाल्यावर जसा तो तडफडावा तसा आता नॉस्टा करेला चेतन मात्र तडफडतोय, कारण स्ट्राईक त्याला हवी आहे. धावांसाठी सध्या पराकोटीचा संघर्ष आपण बघत आहोत. विशालचा सुरू आहे, त्याच्या अगेन्स्ट टाकला तो सलगचा तिसरा डॉट बॉल.
आता टॅप केलाय बॉल, एक धाव घेण्यास पसंती दाखवलेली आहे. शहाणपणाचं क्रिकेट पण थोडा उशीर झाला. स्कोर सध्या 23. 8 बॉल आता मॅच मध्ये 21. 21 धाब्याची आवश्यकता. चेतनचा रोल आता या सामन्यात निर्णायक बनलेला आहे, इम्पॉर्टंट बनलेला आहे. आठ बॉल 21 वर हा सामना. 3 डॉट बॉल आणि तदनंतर एक सिंगल आता पूर्ण झालेली आहे. स्ट्रायकर एंडला चेतन सांबरे. संध्याकाळच्या या वातावरणात हा गरमागरम सामना सध्या रंगतोय. 8 बॉल 21. गोलंदाज तयार. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा 9चा इशारा आता आला. एक सिंगल तर बनले. दुसरीचा कॉल सहजरित्या पूर्ण होताना दिसेल. थोडा ओव्हर थ्रो. तिसरी धाव हवी होती पण नकार आता दिलाय. येस इट इज. फील्ड प्लेसमेंट बाबतीत पंचांनी आता डिस्कशन केलंय. 9चा सिग्नल आलाय. 9+2 या अतिरिक्त 3 धावा पाहिजे. आता एक्स्ट्रा 3 धाब्यानं डावाला कलाटणी मिळेल का? नशिबाची साथ तर सध्या संकल्प स्पोर्ट्स मोरेला लाभलेली आहे. स्कोर सध्या 26. नेक्स्ट बॉल फ्रीट. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी आता 18 धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी बनली आहे. बॅटर चेतन सांबरेला पाहिजे. सध्या संधीचं सोनं तो आता कितपर्यंत करेल? 8 बॉल 18. माथीच स्टील ऑन. फ्रीट कॉल आता ऑनफिल्ड अंपायर कडून कंटिन्यू करण्यात आलेला आहे. आठ बॉल 18 वरती हा सामना हळूहळू आता या सामन्यामध्ये रोमांच शिगेला पोहोचलेला आहे. पुस्तक शिगेला पोहोचलेला आहे. फ्रीट बॉल. संधी बनली आहे बॅटर चेतनला. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली. कमी गतीने टाकलेला बॉल. एक धाव तर बनली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय पण थ्रो चांगला येतोय. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. एकाच धाब्यावरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेलचं स्कोर सध्या आपण बघत आहोत. 27. 27 धावा. 7 बॉल आता 17 धावेची आवश्यकता. 12-22 सामना 7-17 वरती आलेला आहे. 17चा खतरा आता सध्या मंडरावतोय संकल्प स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाकरता. विशालला एका बाजूला आपण बघत आहोत ज्यांना 6 बॉलचा सामना केलाय. फक्त आणि फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक मोठा स्ट्रोक जर आला तर प्रेशर रिलीफ होईल पण पाहायचंय एक्झॅक्टली शेवटच्या बॉलवरती काय घडतंय. 7 बॉल 17. स्विच हिटचा अटेम्प्ट. फिल्डर उपस्थित पण त्याच्या आवाक्याबाहेर टप्पा घेत असताना बॉल आलाय बरोबर चमचमत्या ट्रॉफीच्या दिशेनं. ट्रॉफी हाऊस मध्ये येतोय हा चौकार. षटकाची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या 10.33 धाब्याच्या धावगतीने 31 बन. 6 बॉल आता 13 धावेची आवश्यकता. पाहायचंय अंतिम सामन्यात, अंतिम षटकात आता 13 कुणाचे वाजतील? बीसीसी चिंचवली की संकल्प स्पोर्ट्स मुरे? मॅच इज ऑन. सामना अजूनही संपला नाही कारण एका बाजूला संकल्प स्पोर्ट्स मुरेला जिंकणं आहे जरूर, तर दुसऱ्या बाजूला बीसीसी चिंचवलीला अजूनही हार नाहीये मंजूर. पराकोटीचा संघर्ष सध्या सामन्यामध्ये दोनही टीम्स करत असताना आपण बघत आहोत. ट्रम्प कार्ड चेतनकडे आता स्ट्राईक आहे. 11 बॉलमध्ये 19 धाब्याचं योगदान तो देतोय. विशाल 7 बॉलमध्ये 8चं योगदान देतोय. शेवटच्यानं तिसऱ्या षटकाचा गोड केलेला आहे. संघनायक, संघ कर्णधार, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. आता जबाबदारी स्वीकारली ती पुन्हा एकदा अनंता गावंडानं. शेवटचे 6 बॉल 13 धावेची आवश्यकता. तो संघ जिंकेल तो एका आकर्षक झलाल त्या करंडकाचा मानकरी तर नक्कीच होईल. ट्रॉफी जितकी सुंदर, इतकी पाताक्षणी प्रेमात पडावं, इतके भव्य दिवस स्वरूपाचे हे आकर्षक झलाल ते मानाचे आमदार करंडक सध्या आपण बघत आहोत. 6 बॉल 13. गोलंदाजीसाठी तयार होतोय अनंता गावंडा. 6 बॉल 13ची मॅच. हाय व्होल्टेज सामना. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, लेग स्टिक उखाडली आहे. फलंदाज बाद. बँग ऑन टार्गेट. चेतन सांबरे माघारी परततोय. मॅच आता आली आहे 5 बॉल 13 वर आणि मैदानावरती लागलाय मोठा हादरा बॅटिंग करणाऱ्या संकल्प स्पोर्ट्स मुरेला. फलंदाज बाद.
5 बॉल 13 वरती आता सामना आलेला आहे. चेतन सांबरेनं विशालची सोबत सोडली आहे. दोन्ही पायांमधून बॉल लेस्टिकला धडक मारतोय. टो क्रशर यॉर्कर होता. बॅटिंग साठी पाहिलं तर प्रणय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 13 वरती हा सामना. पाच बॉल 13 ची गरज. धडधड आता वाढली आहे. दोन्ही टीमचे पाठीराखी अजूनही शून्य आहे, स्तब्ध आहेत. पण पहिल्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे संघ कर्णधार अनंत गावंडाला. सो कॉन्फिडन्स त्याचा दुणावलाय. 5 बॉल आता विजयाकरता 13 रनची आवश्यकता. यावेळेला बॅटची कडा होती विकेट किपर कडून. कॅच ड्रॉप. एक धाव मिळताना दिसेल. नशिबाची साथ लाभते. प्रणयला सिंगल धावेनं संघ पुढे सरकतो. 32-32. 4 बॉल आता 12 धावेची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 3 चौकार आले तरी जमेल. 2 चौकार 2 डबल आले तरी जमेल. 2 षटकार आले तरी जमेल. मात्र एक्झॅक्टली पाहायचं आता घडेल काय. विशालचं स्ट्रगल यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. सुरुवात त्याची हवी तशी झाली नाही, पण शेवट तो समर्पक कडेल का हे पाहणं आता गरजेचं आहे. 4 बॉल 12. गॅप मध्ये खेळतात. फिल्डर थोडे दूर आहेत. वेळ घेतला बॉल उचलण्याकरता. एक सिंगल तर बनली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि या प्रयत्नात नॉस्टाकरला बॅटर रन आउट होऊन माघारी परततोय. प्रणय परतोय माघारी. 33 ला पडली तिसरी विकेट. सामन्यामध्ये 3 बॉल आता बाकी आहेत आणि विजयासाठी 11 रनची गरज. कमालीचे एफर्ट पाहायला मिळाले अनंत गावंडाचे. सूर लगावत असताना बॉल त्यानं गॅदर केला. त्यानंतर रेस्टा उद्ध्वस्त केलेले आहेत. रनआउट होऊन प्रणय माघारी परतल्या. बॅटिंग साठी पाहिलं तर गणेश पाटील आता दाखल होत आहेत. 3 बॉल 11 वरती हा सामना आलेला आहे. ज्या टीमनं 4 ओव्हर मध्ये 75 धावा यापूर्वी बनवल्या होत्या, त्या टीमला आता 4 ओव्हर मध्ये 44 धावांचं टार्गेट ठेस करणं डोईजड झालेलं आहे. इतका चांगला दबाव आता या सामन्यात बीसीजी चिंचवलीनं बनवलाय. लाईन पाहावी लागेल. एसीडीज डॉट बॉल. पंचांची तटस्थ भूमिका. निर्धाव चेंडूची होईल सांगता. आता 2 बॉल बाकी आहेत. 11ची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेचा असो. 2 बॉल मध्ये आता या 11 धावा विशालला बनवाव्याच लागतील. डू ऑर डाय एन्काउंटर. करो या मरो अशा परिस्थितीत सामना. यावेळेला यॉर्कर टो क्रशर लेगस्टिक दाखवली आणि ती वाकवली आहे गोलंदाज अनंत गावंडानं. फलंदाज बाद. मॅच मध्ये आता पारडं जोडवतो बीसीसी चिंचवलीचं. 4था धक्का. आश्चर्याचा कडू धक्का तर या सामन्यानं सर्वच क्रीडा रसिकांना दिलेला आहे. कारण बॅटिंग ऑर्डर फार डीप आहे. संकल्प स्पोर्ट्स मोरेची पण या सामन्यात आता सध्या विजयापासून तो संघ दूर झालेला आहे. हळूहळू आता प्रेक्षकांना देखील काढता पाय घेतलेला आहे. कारण सामन्याचा निकाल जवळजवळ स्पष्ट झालाय. 1 बॉल आणि आता आवश्यकता 11 धावेची. गोलंदाज सरत आहेत अनंता. शेवटचा बॉल. त्यावर देखील षटकार आलाय. पण हा सामना संपलाय आणि सामना जिंकून या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज केलंय तर टीम बीसीजी चिंचवलीनं. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अनंत गावंडा अँड आर्मी बीसीजी चिंचवली. हार्ड लक, टफ लक. संकल्प स्पोर्ट्स मुरे. चांगलं क्रिकेट तुम्ही देखील खेळलं त्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीकडून तुमचंही शतशः आभार.